न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 11 वर्षांची वाट पाहूनही घर नाही, अखेर उपोषणाचा मार्ग। अहिल्यानगरमध्ये लोकमंगल गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅट प्रकल्पात गरजूंना स्वस्त दरात घर देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधित नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। 2012 साली अर्ज करूनही 500 चौरस फुटांची जागा अद्यापही मिळालेली नाही। सर्व प्रक्रिया शासकीय कार्यालयात सुरू असल्याचं भासवून विश्वास संपादन करण्यात आला आणि नंतर वर्षानुवर्षे झुलवत ठेवलं गेलं। फसवणुकीच्या विरोधात ठिय्या आंदोलन करताना संबंधितांनी स्पष्ट केलं, जोपर्यंत हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही। गृहनिर्माण सोसायटी याचे स्वयंघोषित चेअरमन म्हणजे त्यांनी स्वतःहून स्वयंघोषित चेअरमन म्हणून त्यांनी हे केलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही पैसे दिले त्यांना 1,40,000 रुपये, त्या म्हणजे 2011 साली। त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला नोटरी वगैरे सगळं करून दिलं आहे की बा तुम्हाला येणे झाल्यावर वगैरे सगळं देतो म्हणून, पण आत्तापर्यंत त्यांनी पुढं काही मीटिंग वगैरे घेतलेली नाही, आम्हाला सभासद पावती दिलेली नाही आहे। आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी सांगितलं होतं की बा तुम्ही त्यांना सभासद पावती द्या, ते जे रीतसर असेल तुम्ही त्याची पुढची प्रोसिजर करा। तर आम्ही त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी आम्हाला उलट आमच्यावरच का म्हणजे गुन्हा दाखल केला की बा आम्हाला मारहाण करतात असं तसं। आम्ही वैयक्तिक म्हणजे त्याचं काही संबंध नाही आमचं त्याचं बोलायचं, पण त्यांनी तसं गुन्हा दाखल केला। आणि आमची एवढीच मागणी आहे की आमची जी जागा दिली त्यांना, आम्ही पैसे जे दिलेत तर ती जागा आमच्या नावावर त्यांनी करून द्यावं, लवकरात लवकर करून द्यावे ही त्याला आम्ही विनंती करतोय, म्हणजे विनंतीपूर्वक। पण ते स्वयंघोषित चेअरमन आहे, असं काही नाही की बा कोणाला असं सभासदांना हे करून त्यांनी चेअरमन पद घेतलं असं कोणी, आम्हाला त्याला पूर्ण विरोध आहे। आणि ह्या लोकमंगल गृहनिर्माण सोसायटीचे आम्ही चेअरमन बी बदलण्याच्या प्रोसिजरमध्ये आहोत। तर त्यांनी त्या हिशोबाने आपलं म्हणजे हे करायला पाहिजे की बा लोकांना, आपले लोक आहेत त्या हिशोबाने त्यांनी सगळ्यांना जागा वाटप करून हे जे लोक आहेत गोरगरीब लोक आहेत त्यांना जागा वाटप करून त्यांच्या नावावर करून देण्याची विनंती करतो। कोटा आणि अशोक बाळू पुंड हे जागेचे मुख्य चेअरमन, संस्थापक आणि प्रवृत्ती आहेत। या लोकांनी 2011 ते आज रोजीपर्यंत यांनी आमची फसवणूक केली, जागा काय द्यायना उतारावर त्यांचे नाव लावून घेतले। सुरुवातीला 2011 साली मी पैसे दिल्यानंतर 13-14 दिवसानंतर त्यांनी जागा खरेदी केली आणि पैसे हे सगळे आम्ही बँकेत भरले, बँकेतून त्यांनी कलेक्ट करून नाही का। पण इतर लोकांचा विषय असा आहे की त्यांनी हातावर पैसे दिले, तो कोणाला घाबरत नाही, दमदाटीची भाषा नाही का, गुंडगिरीशाहीचे त्यांचे जे संबंध आहेत ना, ते म्हणतात तुम्हाला काय करायचं करून घ्या, आम्ही आमचं बघून घेऊ नाही का। असं म्हणजे भरपूर त्यांनी आमच्याबद्दल नाही का म्हणजे आम्हाला वाईट वागणूक दिली नाही का। किती पैसे तुमचे? आता माझे 3 लाख रुपये, माझ्या मुलीचे 3 लाख रुपये, बहिणीचे 1.5 लाख रुपये, असे एकंदर 7.5 लाख रुपये आम्ही दिलेले आहेत नाही का। त्यावर जी फसवणूक त्यांनी केली ना रीतसर नाही का, त्यांनी पुढं येऊन नाही का आम्हाला लिहून द्या की आमच्या नावावरचे प्लॉट आमच्या नावावर करून द्या, असा विषय आहे आमचं। काय नाही, फक्त आम्ही जागाच घेणार आहे। आज रोजी तो म्हणतो नाही का की तुम्हाला पैसे देतो, हे देतो ते देतो नाही का, ते आम्हाला पैशाचा काही विषय नाही आहे। आज आम्हाला एक तर राहायला घर नाही, आम्हाला जागाच पाहिजे नाही का। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।